परिषदेसाठी मवियाकडनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिसरा उमेदवार देण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा झाली आहे। मिलिंद नार्वेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे अर्थातच आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नार्वेकरांच्या एंट्रीमुळे ट्विस्ट निर्माण झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि नार्वेकर विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आणि अशातच मिलिंद नार्वेकर यांची या निवडणुकीमध्ये एंट्री झाली। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही ताजी दृश्य आपण बघतोय विधान भवन परिसरामधली। उद्धव ठाकरे या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस, ही ताजी लाईव्ह दृश्य विधान भवन परिसरामधली। उद्धव ठाकरे या ठिकाणी विधान भवनामध्ये पोहोचले तर मिलिंद नार्वेकर सुद्धा अगदी काही वेळापूर्वीच विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। सुरुवातीपासूनच चर्चा होती मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवाराची आणि अखेर त्यांची घोषणा झालेली आहे। त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये या उमेदवारीमुळे अर्थातच ट्विस्ट येणार आहे, कारण मवियाकडनं तिसरा उमेदवार देण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने या ठिकाणी मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे। मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केली आहे आणि मिलिंद नार्वेकर हे स्वतः विधान भवन परिसरामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याची ही ताजी दृश्य आपण बघतोय।